छत्रपती संभाजीनगर इथून मनोज जरांगे पाटील लाईव्ह येत आहे. आपण नक्कीच बघा. एक मराठा लाख मराठा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आयकॉन महाराष्ट्र. ठरल्या आणि मराठा आणि कुणबी एकत्र असलेले हजारो पुरावे तुम्ही ते घेऊन एका दिवसात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ शकता म्हणून 4 दिवस. मराठा समाज 12-13% मागासलेला झालाय. पुन्हा तुम्ही कायदा पारित एका दिवसात करू शकता म्हणून 4 दिवस. आले माझ्याकडे परत म्हणले असं होणार नाही, कायदा पारित करायचा असेल तर आधार लागतो आणि आधार दिल्याशिवाय कायदा पारित होत नाही. म्हणलं जमणार नाही. भाऊ परत वापस गेले. 2-4 दिवसांनी परत आले. त्यांना दमत नव्हता निघत. ते म्हणायचे येडच आहे मी. ते म्हणजे काय येड रे, असा डाव असावा मग आपण कायदा पारित करायचा. ते टिकलं नाही. आम्ही काय करावं म्हणजे खापर मराठ्यांच्या डोक्यावर पडायचं असा त्यांचा डाव असण्याची शक्यता. त्यांना आम्हाला डाव येते कोण, तुम्ही मराठी डावत नाही बघितले आणखी. त्याला यायच्या आत आणि मराठा समाजाची बैठक घेतली आणि मराठा समाजाला विचारलं याला वेळ द्यायचा का. मराठे पुढचे ते म्हणले 40 वर्ष गेलेत, जाऊ दे 1 महिना. आणि त्यांना माहितच नाही आमचं ठरलेलं. त्यांना धनाच आले व्यासपीठावर. म्हणले आता 1 महिना द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आम्ही त्यांना सांगितलं 30 दिवसाऐवजी आम्ही तुम्हाला 40 दिवस देतो, पण आता आरक्षण नाही म्हणायचं नाही. मग ते फुल रेंज मध्ये आले. त्यांना आता होत नाही म्हणत होतं. 4 दिवसात पुढे नाही मला 40 दिवस दिले कशी आणि जबाब पाळायला लागले. ती समिती अशी पाळायला लागली, ती उठलेली हैदराबादला जाती, तिथून मुंबई येते, मुंबई संभाजीनगरला येते. काय करते तिलाच माहित, नुसती फिरली. तिकडे जाती म्हणजे काही सापडलं मग गेली काय आला. मी 2-4 दिवसांनी बोललो. हैदराबाद संस्थानामध्ये उर्दूत लिहिलेलं आहे, फारसी मध्ये मोडी लिपी हे अभ्यासक नेले होते का. कोणीच बोला ना, सगळं गप. याचा अर्थ तुम्ही सोबत नेलेलंच नव्हते. समितीला मी माने असं मला ऐकायला मिळालं बरं का. कागदपत्र तातडीने जाऊन आणण्यासाठी, जमा करण्यासाठी. दुसऱ्या 4 दिवसानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज झाली. 5000 पुरावे मिळाले. 5000. आता कसं काय मिळाले. आता सुरुवातीला देतो पुरा. त्यांचं आणि आपलं 4 दिवसाचा वेळ देतो असं ठरलं होतं. त्यांनी सांगितलं होणार नाही. कायदा जर पारित करायचा असला तर आधार लागतो. आता 5000 पानांचा आधार मिळालाय. वळवळ करायची नाही, आरक्षण द्यायचं. आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तो आधार घेऊन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येतात. हे झालं. 4-5 दिवसांनी आणखी मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी आले. माझ्याजवळ चिटकून बसले. मला म्हणले कुणबी प्रमाणपत्र मराठ्याला तुम्हाला देताच येत नाही. म्हणलं का म्हणून
ते म्हणले त्याला आधार लावतो, ते लपडे असते. म्हणलं देऊ नका, माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस काय आधार घेऊन गेली होती? मंडळ कमिशन ओबीसी जाती आरक्षणात घातल्या, त्यानंतर ज्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या. कागद नाही, फिगद नाही, समिती नाही, काय नाही. आम्ही त्यांना सांगितलं त्यांची जर ती पोट जात होती म्हणून घातली, मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? उत्तर द्या ना साहेबाला. चिरून तुम्हाला आणखी आलं नाही. पुन्हा आरक्षणावर बैठका सुरू झाल्या. 2-4 दिवस तुम्हाला 17 दिवसाचे सांगतोय बरं का, थोडा वेळ टाइम आहे ना, बोलू ना. म्हणले काही पर्याय सांगा बरं. म्हणजे आम्ही म्हणजे पर्याय सांगायला आम्हीच, आंदोलन करायला आम्हीच, बसलेले लोक आमचेच, मागणी करायला आम्ही, आणि तुम्ही काय करता मग? नाही पण आज सांगा एखादा पर्याय. पर्याय सांगितला माय बाप मराठा समाजाला. 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एकच असलेला जी.आर. पारित झालेला आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करा. त्याला फक्त सुधारित नाव द्या, त्याच्यातल्या अटी शर्ती काढा, त्याच्या सुलभताना आणि उद्या कलेक्टर महोदयांना महाराष्ट्राला आदेश करा. 2023च्या शासन निर्णयामुळे सह मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एवढंच लिहा. ते आलेलं प्रतिनिधी असं खुद झालं, त्याला वाटलं काही महिना पर्याय गेला, असं टकाट पडलं मुंबईला. 17 वर्षाचा जी.आर. सापडा ना, कोणत्या कपाटात ठेवलाय? सापडीला 2 घंट्यात मावल्यावर ब्रेकिंग न्यूज झाली. 2004 मध्ये दुरुस्त करण्यात आली. आम्ही थोडी झालं जास्त नाही, तेवढे झालं. त्याला वाटलं गेला मागचा. परत ब्रेकिंग न्यूज झाली. प्रतिनिधी आंदोलनाकडे सुधारित जी.आर. घेऊन निघाले. इतके जोरात आले, बहुतेक त्यांना कशाची यायची. आम्हाला लोक आले बी. झालं म्हणलं चला घरी. म्हणलं थांबा, आम्हाला वाचून द्या. काय मराठा बांधवांना त्याचं लिहिलेलं होतं, वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. म्हणलं तुम्हाला पुन्हा एकदा वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. म्हणलं तुमच्याकडे वंशावळी नोंद आहे का? ते म्हणलं नाही. म्हणलं माझ्याकडे जाऊ दे माघारी. ज्याच्या माझ्या मराठा हे नाही तो कायदा पारित आम्ही मान्य करू शकत नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला मराठा समाजाच्या व्याव्या माहिती आहेत. मी कसले कायदे करू शकत नाही, आणि मी जिवंत असेपर्यंत माझ्या मायबाप मराठ्यांची कधीच गद्दारी करणार नाही. मायबाप मराठ्यांनो, मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती तर आजकाल अवघड आहे.
एखाद्या मंत्र्यांनी आमदारांनी खांद्यावर माणसं बोलत सकाळी एकामेकाला आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसलेलं होतं सगळे पक्ष पण मला समाजासाठी एक इंचाही माझी ढळढळली नाही इंचाही मग म्हणलेला काय करावं आधी मला येडच समजायचे त्यांना उत्तर दिले का ते म्हणले कधी दिसते रे दिसायला दिसतो ना ते नाही मला किती बाऱ्या 35 किलो बरोबर होतो मी दिसतो मी बँडमध्ये खुळवाले वाजवणार असल्याने पण कार्यक्रम छोटा केलाय ते मला म्हणतात त्यांच्या मुंबईत त्यांचे लोक सांगायचे काय मग ते म्हणत होते अरे ऐकतच नाही मी माझ्या जाती प्रामाणिक आहे तुमचा ऐकण्यासाठी मी हे आंदोलन उभारलेलं नाही मी माझ्या जाती प्रामाणिक आहे कारण माझी पैदास ओरिजिनल मराठी मी मराठी गद्दारी नाही करू शकत मग म्हणले याच्यावर काय डाव टाकाव मायावर मी कशाचं सापडणार प्रयत्न केले मी कशाचं सापडणार त्यांना मग एक दिवशी त्यांच्या माध्यमात झालं जेव्हा महाराष्ट्र सुरू झाले मला म्हणले घरी बरं का त्यांना ना म्हणलं येऊ दे आला बसले गप्पा एक घंटा मला म्हणते कोपऱ्यात नसतो म्हणले खाली व्हायचं हे पवित्र व्यासपीठ मराठ्याचं काय सांगायचं हा की नाही मी माझ्या समाजाला धोका नाही देऊ शकत आंदोलन देणार नाही पण धोका देणार नाही मग एक दिवस काय झालं त्यांचा डॉक्टर आला माझ्याकडे त्यांचा म्हणायला लागला ना सरकार त्यांचं म्हणलं माय बाय ते डॉक्टर मला याला नीच नाही मला अरे मी फुल आलो ना मला माय बाय नाही आणि मी केलेच काय किडनीवर मला केलं मी पहिले भाऊ मग पहिल्या ते डॉक्टर म्हणलं दोन्ही नाही पहिल्या जाणारच होतं का भाऊ आपण यांना कुठं सापडणार नाही माय बापांना आणि यांना गिरी सांगण्याचं कारण ही फक्त तुमची शक्ती होणार आहे ना तुमचा असणार ना माझा होणार आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच होणार आणि त्यांचाच असणार मग काय त्याला काही केले ते म्हणले पक्कय मग म्हणले एक काम केलं जमान का जर मला समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर म्हणलं जमन त्यांना म्हणल्यावर जुळलं म्हणले आता पण पण ऐकलंच नव्हतं दिलं तर चालतंय पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून
50% द्या आम्हाला मंजुरी 50% बाहेर मंजूर नाही. ते म्हणजे साहेब आणखी आलंच नाही. तिथं खेळणं सोपं नाही. त्यांचा गैरसमज निघून गेला. ओबीसींना 14% आरक्षण दिलं. हे सगळं मला माहिती आहे. फक्त मी कथन तुमच्या समोर मांडतोय. 94 आरक्षण 4 वर्षात 30% झालं. कसं काय झालं? झोपा मराठी नुसते झोपा. नुसतं म्हणा आपल्याला आरक्षण नोकऱ्या लागना. कोण बिन मंत्राच्या टायमाला असं ठरलं आधार द्यायचं. आणि या वेळेस हे जे सांगतोय 14% ओबीसीला आरक्षण दिलं. 14 30% झालं. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. एक उपवर्ग बनायचं असलं तर किमान समितीची शिफारस लागते. तसं बनवता येत नाही. 16% खैरात असल्याचं वाटून टाकलं. आणि साहेब म्हणते मग एकट्याचीच 60% लोकसंख्या आहे. तुम्ही म्हणाल त्याच्यावर बोला ना कमून.